माफ करा मला. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ नाही करू शकले. किती विश्वासाने या घराचे सगळे अधिकार तुम्ही माझ्या हातात दिले होते जी. तुम्हाला वाटलं होतं की ही कौशल्या हे सगळं आहे तसं राखेल, पण नाही राखू शकले मी. मोडला तुमचा विश्वास आज. काय वाटलं असेल तुमच्या आत्म्याला? ती पोरगी किती कळवळून सगळं सांभाळायला सांगत होती, पण तिचं आम्ही नाही ऐकलं. काय करणार होतो आम्ही सांगा ना. कसं थोपवणार होते हे वादळ? या वाड्याची मालकीण बनण्यापेक्षा या वाड्यातल्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारा धागा बनणं पसंत केलं. पण आता इथे कुणाला त्या धाग्याचं बंधनच नकोय जी. रेवाने कसोशीने प्रयत्न केला हो, पण आम्ही तिच्यासाठी काहीही करू शकलो नाही. देवांची वाटणी लवकरच करून टाका आऊसाहेब. निदान देवांना तरी तात्कळत बसून राहावं लागणार नाही. आणि जमल्यास तुमची वाटणी केली ना तर बरं होईल. तुमच्यावर सगळ्यात जास्त कोण प्रेम करतं यावरून नवीन वादळ नको यायला. मला तेच आपलं घर हवंय, इथल्या सगळ्या माणसांसहित. आऊसाहेब, मला या सगळ्याच्या वाटण्या हव्या. मला तेच आपलं घर हवंय, इथल्या सगळ्या माणसांसहित. तुमची वाटणी केली ना तर बरं होईल. मला तेच आपलं घर हवंय. तुमची वाटणी केली ना तर बरं होईल. रेवा! आऊसाहेब, 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 काय झालं? रेवा, रेवा, पाणी, रेवा, पाणी. आऊसाहेब, 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 डोळे उघडा. आऊसाहेब, डॉक्टर, डॉक्टर, मी अनय सरनोबत बोलतोय. तुम्ही आत्ताच्या आता वाड्यावर निघून या. लवकर या. आऊसाहेब, काय होतंय? आऊसाहेब अचानक बेशुद्ध पडलात डॉक्टर. नाही, आम्हाला काहीच माहित नाही काय झालं. डॉक्टर तुम्ही या लगेच. आऊसाहेब, डोळे उघडा. आऊसाहेब, काय होतंय तुम्हाला? रेवा, डॉक्टर येत आहेत. आई, डॉक्टरांना बोलव. काली किती शांत होते ना. आऊसाहेब, आऊसाहेब, काय झालं डॉक्टर? याआधी त्यांना असं कधी झालं नव्हतं. हा फारच गंभीर प्रकार आहे. त्यांना कसला तरी मानसिक धक्का बसला आहे आणि त्याचा जबरदस्त अटॅक त्यांना आला आहे. त्या केवळ नशिबाने वाचल्या आहेत. काही गंभीर घटना घडली होती का? नाही, म्हणजे मला ते जाणून घेण्यात इंटरेस्ट नाहीये, पण त्याचेच हे परिणाम आहेत. तुम्हाला आता त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. आता त्या केवळ सुन्न झाल्या आहेत, नाहीतर त्या कोमातच जाण्याची शक्यता होती. आता तुम्हाला सगळ्यांना त्यांची फार काळजी घ्यायला हवी. डॉक्टर, आपण त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. नाही, औषधांपेक्षाही त्यांना ज्या गोष्टीमुळे मानसिक धक्का बसला आहे ती गोष्ट घडलीच नाही असं जर तुम्ही भासवलं तर त्या लवकर रिकव्हर होतील. आणि हॉस्पिटलपेक्षाही घरी त्यांना चांगले उपचार देता येतील, कारण हे मानसिक कारण आहे. तुम्हाला सगळ्यांना आता त्यांच्या कलाने घ्यावं लागणार आहे. हवं असल्यास मी तुम्हाला एक नर्स त्यांच्या सेवेसाठी पाठवून देते. नको डॉक्टर, मी आहे ना, मी घेईन त्यांची काळजी. तुम्ही फक्त सांगा काय काय करायचं ते. ज्या गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे ती गोष्ट पुसून टाका आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. मी काही औषधं सांगते ती मागवून घ्या
आणि काही लागलंच तर मला फोन करा, मी लगेच येईन. आता तरी थांबणार काय सगळं? बघितलं ना या सगळ्याचे काय परिणाम झाले ते. निदान आऊसाहेबांना बरं वाटेपर्यंत तरी प्लीज प्लीज या घरात शांतता राखा. त्यांच्या जीवापुढे संपत्ती महत्वाची ठरायला नको. थोरले मालक, पेपरवाले आलेत खाली. आलोच मी सर. ही प्रेसवाले इथे काय करतायत? रेवा, मी बघून येतो काय भानगड येते. तू इथेच थांब आणि आऊसाहेबांना सोडू नकोस. मी त्यांची औषधं पण मागवून घेतो. अहो अहो थांबा थांबा, जरा धीर धरा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. दादा, हे तू काय करतोयस? पत्रकार का बोलवलेस तू? अरे कमाल करतोस तू अने. आता मी स्वतंत्रपणे काहीही करायचं ठरवल्यावर ते जाहीर करायला नको का? पण घरात काय चाललंय हे सगळं माहिती असतं ना. आऊसाहेबांची काय परिस्थिती आहे माहिती आहे ना तुला. हे सगळं असं होईल याचं मला काही स्वप्न पडलं नव्हतं. मी त्या आधीच पत्रकारांना इन्व्हाइट केलं होतं. पण घाई काय होती तुला? कारण कोणीही मला इमोशनली ब्लॅकमेल करून मला माझा निर्णय बदलायला लावू नये, म्हणूनच मला सगळं जाहीर करायचं होतं. अरे वा, दोन्ही सरनोबत एकत्र पत्रकार परिषद घेत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणार. अहो जरा धीर धरा, हळूहळू कळेल सगळं. अहो आम्ही पत्रकार आहोत, आमच्या कानावर कोणतीही कुणकुण पहिली येते. तसंही आम्हाला कळलंय की मेघदत्त राजे स्वतंत्रपणे काही कंपनीचं कामकाज पाहणार आहेत. आणि काय हो, म्हणजे वाटण्या वगैरे तर झाल्या नाहीयेत ना सरनोबतांमध्ये? हे बघा, असं काहीच नाहीये. सरनोबतांच्या अनेक कंपनीज आहेत, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यातल्या काही सांभाळण्याची जबाबदारी आता मेघदत्त राजे घेत आहेत आणि ते जाहीर करण्यासाठीच ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. बाकी जे काही बोलायचंय ते मेघदत्त राजे बोलतीलच. अने राजे, इतकी मोठी पत्रकार परिषद जाहीर केली असताना आऊसाहेब इथे कशा दिसत नाही? हो, म्हणजे त्यांच्याशिवाय इथे एक पानही हलत नाहीये. त्या नाराज आहेत की काय या निर्णयावर? हे बघा, या वाड्याचा आऊसाहेबांशिवाय एकही पान हलत नाही, हे तर तुम्हाला मान्य आहे ना. मग प्लीज त्यांना ह्यात ओढू नका. तुम्हाला जे काही विचारायचं ते मेघदत्त राजेंनाच विचारा. आणि हो, तुमचे सगळे प्रश्न फक्त त्यांच्या कंपनीपुरतेच मर्यादित असू दे. मला तर या प्रकरणात वेगळाच कुठला तरी वास येतोय. बहुतेक यांच्या घराची फायनी झालेली दिसते. अरे तसं असेल तर बरंच आहे ना. म्हणजे उद्या ही बातमी हेडलाईन वर टाकली ना तर राजकीय आणि सामाजिक वातावरण एकदम ढळून निघेल बघ. हा, मग नक्की तुमच्या कंपनीचा अजेंडा काय? म्हणजे कंपनी काय आहे? तुम्ही जरा शांत बसाल का? मी सगळं जाहीर करतोय ना. आईसाहेब, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली? काय ग? जेव्हापासून वाटण्या सुरू झाल्या तेव्हापासून कुणी ओरडणार अशी भीतीच वाटत नाही. खरंय बाई, नाहीतर आधी चुकून एखादा जरी शब्द गेला ना तोंडातून तरी खैर नसायची. कुठून कधी आऊसाहेब येतील आणि डाफारतील नेम नसायचा. अरे त्यांनी मला साधी हाक तरी मारली ना तरी मी थरथरायचे. आता आपण मर्जीप्रमाणे वागायला मोकळे. मर्जीप्रमाणे वागायचं म्हणजे घराण्याची आबरू चव्हाट्यावर आणायची का? काय हे थोरल्या बहिणी, काय केलं हे मेघदत्त राजेंनी? आऊसाहेबांनी सांगितलं होतं ना घरातल्या गोष्टी बाहेर बोलायच्या नाहीत म्हणून. मग पार प्रेसवाल्यांसमोर घराच्या वाटणीच्या गोष्टी चघळण्याची काय गरज होती? सगळं आता तुमच्या मर्जीप्रमाणे होते तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहेच का? हो, निदान आऊसाहेबांच्या तब्येतीचा
तरी विचार करायचा होता तुम्ही. आई आई तुम्ही शांत व्हा प्लीज. कशाला स्वतःला त्रास करून घेताय? त्रास होतोय ना म्हणून करून घेते. थोरल्या बहिणी, मेघदत्त राजेंना सांगा तोंडाला कुलूप लावा. त्यांना घराण्याच्या आबरूची चाड नसेल पण आम्हाला आहे. आम्ही सगळं सहन करतोय म्हणजे आम्ही घाबरलो आहोत असं समजू नका. नाही, आम्ही मेघदत्त राजेंना हे असं काही एक सांगणार नाही आहोत धाकट्या बहीण. आणि तुम्ही या एका बातमीने एवढ्या घाबरलात? अहो अजून खूप बघायचंय तुम्हाला आणि खूप भोगायचंय सुद्धा. तुम्ही आणि आऊसाहेब मिळून हे जे नाटक करताय ते आमच्या लक्षात येत नाही असं समजू नका तुम्ही. त्यांच्या तब्येतीचं निमित्त करायचं आणि वाटण्या पुढे ढकलायच्या, हाच डाव आहे ना तुमचा? विसरा. काल मेघदत्त राजेंनी त्यांच्या कंपन्यांची माहिती दिली प्रेस कॉन्फरन्समध्ये तर तुमच्या पोटात दुखतंय. इतकी वर्ष अनय कंपनीत मनमानी करत होता. आम्ही आलो कधी जाब विचारायला? थोरल्या सासूबाई, आईंना असं म्हणायचं नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलंय ना, आऊसाहेबांना बरं वाटावं म्हणून आपल्याला पहिल्यासारखं वागावं लागेल. निदान त्यांच्या समोर तरी. नाही वागणार आम्ही पहिल्यासारखं. आम्ही आमच्या मनासारखंच वागणार. जे झालंय त्याला झाकून काय फायदा? बाकी सगळ्या त्या वाटण्या झाल्याच आहेत. एकदा या वाड्याची वाटणी झाली की तुमचे आमचे रस्ते वेगळे. या वाड्याची वाटणी होणार नाही. वा, याला म्हणतात नशीब. जे काम करण्यासाठी मी कारण शोधत होतो ते कारण खुद्द सरनोबतांनी पाठवून दिलंय. सरनोबत कुटुंबात वाटणीचं वारं. कौशल्या सरनोबतांच्या नजरेसमोर घराण्याचे 2 तुकडे. आपण योग्य काम करण्यासाठी चालायला लागलो ना, एक कोणी ना कोणी आपल्याला योग्य मार्ग दाखवतं असं म्हणतात. ते खरं आहे. हे म्हणजे असं झालं, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो. आता वेळ आली आहे सरनोबतांना त्यांची जागा दाखवायची. येतोय हा विश्वजित येतोय. सरनोबत सांभाळा स्वतःला. दादा, मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस, पण त्याआधी मला तुझ्या एकट्याशी काहीतरी बोलायचं. नाही, तुझा निर्णय तू बदलावास अशी गळ मी घालणार नाहीये तुला. असं काय बोलणार आहात अनय राजे, जे आमच्या देखत नाही बोलू शकत? घाबरू नका काकी साहेब, मी जे काही सांगणार आहे ते दादाच्या फायद्याचंच आहे, याची खात्री बाळगा तुम्ही. चल दादा, मी तुझी वाट बघतोय. हे काय चालवलंयस तू? अने, हे मी तुला विचारायला पाहिजे दादा. वाड्याच्या वाटणीचा अट्टहास तर तुझा आहे. हा माझा अट्टहास नाहीये, हा आऊसाहेबांचा निर्णय, ज्याला तू डावलतोयस. निर्णय आणि इच्छा ह्याच्यात अंतर असू शकतं दादा. आऊसाहेबांनी त्यांचा निर्णय कळवलाय, पण त्यांच्या इच्छेचं काय? त्यांच्या इच्छेचं मला माहिती नाही, पण तुझ्या ह्या म्हणण्यामागे तुझी काय इच्छा आहे ना ती मला चांगलीच कळते. काय बोलतोस दादा? मी हेच बोलतोय अने, की हा सगळा वाडा तुला एकट्याला बळकवायचा आहे.
पण मी तसं होऊ देणार नाही. या वाड्याचा अर्धा वाटा मला मिळालाच पाहिजे. वाड्याचा वाटा? कुठला वाटा दादा? या वाड्यात घालवलेल्या आनंदाच्या क्षणांचा वाटा कसा करणार आहेस तू? या वाड्यात असलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणींचा वाटा तो कसा करणार आहेस? दादा, आऊसाहेबांच्या अनेक आठवणी जोडलेल्या त्या वाड्याशी. जर त्यांना कळलं की त्यांचा सुद्धा वाटा होणार आहे तर त्यांच्यावर काय परिणाम होईल रे? अरे खचतील त्या मनातून. आधीच आजारी पडलेत, त्यावर त्यांच्यावर हे संकट नको. प्लीज. असल्या भावनिक गोष्टीत तुम्हाला अडकू नाही शकत आहे. आणि मी काय तुला हा वाडा पाडायला नाही सांगत आहे. आज या वाड्याची किंमत आहे 20 कोटी रुपये. त्यातल्या माझ्या वाट्याची अर्धी कागदोपत्री वाटणी जरी झाली ना तरी खूप आहे अरे. आणि जर तुला इतकंच वाटत असेल ना या वाड्याबद्दल तर तू दे मला 10 कोटी रुपये. मग हा सगळा वाडा तुझा. तुला इतकंच वाटत असेल ना या वाड्याबद्दल तर तू दे मला 10 कोटी रुपये. मग हा सगळा वाडा तुझा. अच्छा, म्हणजे तुला पैशाशी मतलब आहे? तर पैशांशी नाही, माझ्या वाटणीशी. ठीक आहे. तसं असेल तर तुला तुझे 10 कोटी मिळतील. एक मिनिटाने. पण ते 10 कोटी रुपये तू सरनोबतांच्या प्रॉपर्टीमधनं देणार नाहीस. वाटणी ही अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. त्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नकोय. आणि वाटणीची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर आपल्यात कुठल्याही प्रकारचा व्यवहार राहणार नाही. दादा, अरे पण मी काय ना सगळ्या गोष्टी काय तुझ्या मनात सारख्याच होणार असं नाही आणे. हा, आता जर काही गोष्टी तुला तुझ्या मनाप्रमाणे व्हाव्या असं वाटत असेल तर तुला इतरांच्या मनाचाही विचार करावाच लागेल ना आणे. ठीक आहे दादा, जर असं म्हणत असशील तर असंच होईल. मी कुठूनही तुला 10 कोटी रुपये आणून दे. आऊसाहेबांसाठी मला हे करावंच लागेल. या कंपनीची वाटणी झालीय, जमिनीची सुद्धा वाटणी झालीय, पण मी या वाड्याची वाटणी नाही होऊ देणार. अजिबात नाही होऊ देणार.